हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. शास्त्रीजी तर स्वतःच्या मतावर अडून बसले आहेत, पण मल्लिका थापरने स्वतः कॉलेजची ट्रस्टी होण्याचा फायदा उठवला. अभिषेकला एक्झामला बसण्याची परवानगी देण्यासाठी शास्त्रीजींना 2 दिवसाची मुदत दिली आहे तिने. तुझी मीटिंग नक्कीच सक्सेसफुल झाली असेल, राईट? यस मॅम, एक्झॅक्टली. सगळे झोपल्यानंतर महाराणी रूम मधून फोन लावते दादाला. ही मध्ये मध्ये कान लावून ऐकत असते ना. ताई, पण मुलांसाठी तर झुकावंच लागतं ना. आणि मी ऐकलंय की मास्तर दीपक साहेब तुमचे चांगले मित्र आहेत. जर तुम्हाला अभिषेकच्या बाबतीत माझ्याकडून काही मदतीची अपेक्षा असेल तर या बाबतीत मी तुम्हाला काहीच मदत करू शकत नाही. जेवून तर मजा आली आज बुवा. 2 दिवस सुनेने जेवण काय बनवून दिलं? कौतुकाचे धडे गिरवतायत. आई ताक. हो हो, ठेव. हे घ्या. बाबा, पूजा. आई, तुम्हाला जेवण कसं वाटलं? खूप छान बेटा, खूप छान, लाजवाब. हा हा, प्रयत्न करशील तर चांगलंच बनवशील. हो वहिनी, थोडीशी मेहनत आणि प्रयत्नांची गरज आहे. काय झालं कल्याणी? काय नाही, काय नाही. सुनबाई, थोडं अजून ताक दे. ठीक आहे बाबा. नाही, नको सुनबाई, अजून ताक नकोय. काय झालं आई? पूजा, काय ग? मला वाटतंय. काय वाटतंय? काय नाही, काय नाही. आई, तुम्हाला बरं वाटतंय ना? हा. अरे, मी तर वहिनीच्या ताकात जमाल कुठं टाकलेला. मग आई का टॉयलेट कडे पळाली? मल्लिका थापरची एवढी हिंमत. मला प्रिन्सिपल बनवायचं प्रपोजल देऊन मला विकत घ्यायला आली होती, पण ती हे विसरली की मी तुमचा शिष्य आहे. जर ती मल्लिका थापर आहे तर मी पण दीपक वर्मा आहे. तू बरोबर बोलतोयस दीपक. मल्लिका थापर या कॉलेजची मालकीण आहे याचा अर्थ असा मुळीच होत नाही की ती या कॉलेजमध्ये स्वतःची मनमारी करेल. तिच्या दलावर कॉलेज नाही चालणार. नाही खऱ्याचं खोटं केलं जाईल किंवा खोट्याचं खरं. आणि तिच्या हुकुमावरून कॉलेजचे नियमही नाही तोडले जाऊ शकत. माझं कॉलेज सगळ्यांसाठी सारखं आहे.
तिथे अपराधाला जराही जागा नाहीये. तुला तर माहीतच आहे, तिने मलाही हुकूम दिलाय की माझ्याकडे फक्त 2 दिवसांची मुदत आहे. फक्त 2 दिवसांची. हा तर तुमचा एका प्रकारे अपमानच आहे. अरे तिने एवढा सुद्धा विचार केला नाही की तुम्ही कॉलेजसाठी किती झिजला आहात आणि किती त्याग केलाय. एक स्वार्थी माणूस फक्त स्वतःच्या बाजूचा विचार करतो, फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतो. तिला काय माहित त्या कशाला म्हणतात ते. मी तर विचार सुद्धा नव्हता केला की मल्लिका थापर माझ्या स्वाभिमानाला अशा प्रकारे दुखावेल. अहो मी म्हणते जर गोष्ट इथपर्यंत येऊन पोहोचलीये आणि तिचा तुमच्यावरचा विश्वास पण उडलाय तर मग तुम्ही प्रिन्सिपलच्या पदाचा राजीनामा का नाही देत आहात. नाही, अशा वेळी कॉलेज सोडण्याची चूक मी अजिबात करणार नाही. काय फायदा अशा नोकरीचा जिथे मान नाहीये. आणि तसेही तुमचे रिटायरमेंटचे असे किती दिवस उरलेत. तुम्ही उद्याच राजीनामा देऊन या. अगं हे काय बोलतेस तू. अगं अशा वेळी जर मी राजीनामा दिला तर या केसचा पाठपुरावा कोण करणार. तुम्ही एकदम योग्य बोलताय शास्त्रीजी. जर तुम्ही यावेळी प्रिन्सिपल पदाचा त्याग केला तर खूप मोठा पेच निर्माण होईल. माझं तर असं म्हणणं आहे की जे काही कराल ना ते विचारपूर्वक करा. मल्लिका थापरला हेच हवं असेल की तुम्ही प्रिन्सिपल पदाचं रेझिग्नेशन द्यावं जेणेकरून तिला मनमानी करता यावी. आणि मी हे अजिबात होऊ देणार नाही. मल्लिका थापरने काहीही केलं तरी मी माझा राजीनामा नाही देणार आणि माझ्या सत्य आणि इमानदारीच्या मार्गावर चालत राहीन. अंतिम श्वासापर्यंत लढीन आणि गुन्हेगारांना कधीच क्षमा नाही करणार. कधीच नाही. सुकन्या आमच्या कन्या. आई ग पूजा मेले. अरे मेले रे मेले मेले. खूप अशक्य झाल्या आहेत त्या. मला वाटतं की यांना फूड पॉइझन झालंय. फूड मध्ये पॉइझन. अरे माझ्या जेवणात विष टाकून मला मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. जर जेवणात विष टाकलेलं असतं ना तर तू आतापर्यंत स्वर्गात गेली असतीस. दुर्दैवानं तुझ्या जेवणात कोणीही विष टाकलं नव्हतं. तुझं जेवण तुला पचलं नाहीये. अरे जेवण तरी सुनबाईनीच बनवलेलं. अरे देवाला माहिती पूजा. हिने हिने माझ्या जेवणात काय टाकलेलं. हे बघ, हिने जे बनवलं ते आपण सगळ्यांनी खाल्लं. जर तब्येत बिघडायची असती तर आपल्या सगळ्यांची बिघडली असती. हे बघ, खरं तर तुला जेवण पचलं नाहीये बस. होऊ शकतं की खाण्यात नाही ताकात काहीतरी मिसळलं असेल. ताक पण तर आपण सगळे पाहिलो. आपली तब्येत का नाही बरं बिघडली. आणि ताकात काय बरं टाकू शकते ही. काही पण टाकू शकते. कदाचित जमाल गोटा पण टाकला असेल. अगं पूजा जास्त बोलशील तर तब्येत अजून खराब होईल. शांत बस. नाही आई
तू माझी आई आहेस. तुझी तब्येत बिघडलेली मला चालणार नाही. अगं म्हणूनच तर म्हणतेस तू शांत बस, नाहीतर माझी तब्येत अजून बिघडेल. आई आई मला तुमची अशी अवस्था बघून खूप वाईट वाटतंय. खरं सांगते, मी असं काहीच नाही केलंय. म्हणे वाईट वाटतंय मला. किती वेळा सांगितलंय तुला की जेवणात स्वच्छता ठेवत जा, पण माझं कोणी ऐकतच नाही. शांत व्हा, एकदम शांत व्हा. कधी कधी वाढत्या वयामुळे पण पचनक्रिया बिघडते. अरे डॉक्टर साहेब, माझं एवढं वय कुठे झालंय की माझ्या पचनात बिघाड होईल. नाही, असं होतं कधी कधी. कमीत कमी तुम्ही तरी माझ्या जखमेवर मीठ नका चोळू. डॉक्टर साहेब, लवकर मला चांगलं औषध द्या हो. औषधांमुळे तुम्हाला बरं नाही वाटणार. मी तुम्हाला इंजेक्शन देतो. नाही नाही, इंजेक्शन नाही डॉक्टर साहेब. पूजा नाही. हे पहा, इंजेक्शन घेऊन टाका. जर तब्येत अजून बिघडली तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल. ठीक आहे, द्या मला इंजेक्शन. डॉक्टर साहेब, तुम्ही असं करा ना, जोपर्यंत हिची तब्येत ठीक होत नाहीये तोपर्यंत रोज येऊन हिला एक इंजेक्शन देत जा. तुम्ही ना सगळी दुश्मनी आजच काढून घ्या. हा, पूजा मेले रे, मेले आई ग मेले. सुकन्या आमच्या कन्या. अभिषेक, आता काय आहे डॅड? तुम्हाला माहिती आहे ना मी किती स्ट्रेस्ड आहे. मॉम पण बाहेर गेलीये. मला माहिती आहे बेटा, तू माझा मुलगा आहेस. तू माझा हे बघ, असं नको समजूस की मी नशेत बोलतोय. मी पूर्ण शोधित आहे. हे बघ बाळा, तुला माहिती आहे, हा गर्व, घमेंड, माज, अभिमान, डामडौल, मोठेपणा सगळ्या वायफळ गोष्टी आहेत. आपण आपली माती आणि आपली मुळं यांच्याशी जोडलं गेलो पाहिजे. आपले संस्कार, आपली संस्कृती आपण कधी विसरलो नाही पाहिजे. कळलं? डॅड, तुम्ही मला इरिटेट नका करू. तुमची बडबड बंद करा. बाळा, हे जे मॉडर्न सोसायटी आहे ना, खूप वाईट आहे ती. यू डोंट फॉलो इट. बेटा, लोक मॉडर्न होण्याचा अर्थ असा समजतात की बिनधास्तपणे तुम्ही मोठ्यांशी उद्धटपणे वागू शकता. या ऍडव्हान्स्ड बनायच्या नादापायी आपण मोठ्यांचा आदर करणंच विसरून चाललोय. बेटा, आपल्या स्वतःच्या आईसारखा नको बनूस तू.
खूप मोठी आहे ती, पण बेटा संत तुकारामांनी खूप चांगलं म्हटलं, ऐरावत रत्न थोर त्याच अंकुशाचा मार, लहानपण देगा देवा मुंगेचा खरे चारवा. समजलं? नाही समजलं? सुकन्या आमच्या कन्या. मी एका विश्वासाने इथे आलीये की आपल्या भविष्याबद्दल विचार करून तुम्ही फारच काळजीपूर्वक हा निर्णय घेतला असेल की अभिषेकला एक्झाम्सला बसायला द्यावं. मिसेस मल्लिका थापर, तुम्ही ईश्वर नाही आहात की तुम्ही माझ्या भविष्याचा निर्णय घेऊ शकाल. आणि तुम्हाला कॉलेजच्या कोणत्याही गोष्टींमध्ये लुडबुड करण्याची परवानगी देण्यात आलेली नाहीये. तुम्ही तर फक्त मालक आहात, मालक. इथल्या संचालक नाही आहात तुम्ही. अभिषेक एक्झामला बसणार की नाही? नाही. जो निर्णय पक्का झालाय तो झालाय. तर मग माझा निर्णयही ऐकून घ्या. बघा मिसेस थापर, तुम्ही नेहमी तुमच्या निर्णयाची धमकी का देता? आणि एक गोष्ट लक्षात घ्या की शास्त्रीजी तुमच्या कॉलेज किंवा नोकरीवर अवलंबून नाही आहेत. बनारसमध्ये 10 कॉलेजेस आहेत ज्यांचे दरवाजे शास्त्रीजींसाठी नेहमीच खुले आहेत. अजून एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही या कॉलेजसाठी काहीच केलं नाही. आज या कॉलेजची जी प्रतिष्ठा आहे ती फक्त आणि फक्त शास्त्रीजींमुळेच आहे. जर बनारसमध्ये शास्त्रीजींची काही ओळख असेल तर ती फक्त आमच्या कॉलेजमुळेच आहे. आणि तसंही मी काय कमी केलंय शास्त्रीजींना किंवा या कॉलेजला? आणि तुम्ही माझ्या मुलाला एक्झाम्सला बसू देणार नाही म्हणता? कारण तुमचा हा टवाळ आणि नालायक मुलगा कोणत्याही परीक्षेसाठी बसण्यास लायकीचा नाहीये. आणि दुसरी गोष्ट मिसेस थापर, तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्याशी खेळता आहात. खेळ करताय त्याचा. जसा तुम्ही अहंकाराचा चष्मा घातलाय तसाच तुम्ही तुमच्या मुलाला देखील अहंकाराचा चष्मा घालताय. म्हणूनच सांगतोय की भविष्यात त्यात सुधारण्याची अजिबात शक्यता नाहीये. तो कधीच नाही सुधारणार. त्यासाठी हेच योग्य आहे की तो कोणत्याही परीक्षेसाठी बसू नये. मिसेस थापर, शास्त्रीजींचे शब्द कठोर आहेत, पण ते अगदी बरोबर बोलतात. हे बघा, जर अभिषेकला मी एक्झामसाठी बसायला दिलं तर काय होईल? अभिषेक एक्झामसाठी तयार नाही आहे, तो फेल होईल. लाला काशीनाथ कॉलेजचा इतिहास आहे की इथला एकही विद्यार्थी कधीच नापास झालेला नाही आहे. तुम्ही कोणी एक्झामिनर नाही आहात प्रोफेसर दीपक वर्मा. तुमचं फक्त एवढंच काम आहे की तुम्ही बघावं की माझा मुलगा एक्झाम्सला बसलाय की नाही ते. तुमचं हे काम नाहीये की तुम्ही माझ्या मुलाच्या क्षमतेवर संशय घ्यावा. तुम्ही मला फक्त हेच सांगा की माझा मुलगा परवाच्या परीक्षेला बसणार की नाही. नाही बसणार. नाही बसणार तो कोणत्याही परीक्षेला. आणि मालक आहात म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या प्रत्येक इशाऱ्याचा आणि हुकुमाचा आम्ही स्वीकार करू तर ते कधीच होणार नाही.
आणि कॉलेजच्या नियमांविरुद्ध तुमच्या आदेशाचा स्वीकार केला जाणार नाही. समजलं तुम्हाला? तर मग राजीनामा देऊन टाका प्रिन्सिपलच्या पदाचा. या कॉलेजला तुमची अजिबात गरज नाही. आणि हो, राजीनाम्याचे पत्र ऑफिसमध्ये द्या. आता या कॉलेजला तुमची अजिबात गरज नाही. मिसेस तापर, माझ्या रेजिग्नेशन लेटरवर सही करण्याच्या आधी तुम्हाला या कॉलेजच्या बोर्ड ट्रस्टींची सही घ्यावी लागेल की ते मला कॉलेजमधून काढून टाकण्याबाबत सहमत आहेत की नाही. समजलात तुम्ही? जर ते सहमत असतील तर हा चंद्रशेखर शास्त्री 2 क्षण सुद्धा थांबणार नाही या कॉलेजमध्ये. अगोदर त्यांची सही घेऊन या, मगच तुम्हाला मला या पदावरून काढून टाकण्याचा अधिकार प्राप्त होईल. समजला तुम्ही? जा आधी ते घेऊन या. ठीक आहे, तर मी ते सुद्धा घेऊन येते. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.